जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, या सकाळच्या समय आम्ही आमचं जीवन त्या जिवंत देव जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताला देऊया. आणि हा नवीन दिवस देवाने तुम्हाला आणि मला आणि ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दाखवला, त्याबद्दल आपण त्या देवाला धन्यवाद देऊ. देवाची इच्छा आहे की आपण सकाळीच उठून त्याची प्रार्थना करावी, त्याची आराधना करावी, त्याची स्तुती करावी. कारण ह्या शेवटच्या काळामध्ये आम्हाला जे वाचू शकणार आहे ते म्हणजे त्या देवाची प्रार्थना, त्या देवाचं वचन, त्याचं सामर्थ्यच आम्हाला या दिवसामध्ये वाचू शकते. प्रियांनो, या कठीण समयामध्ये आपण प्रार्थना करूया आणि या सकाळच्या भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देव आशीर्वादित करो. प्रियांनो, आज तुमच्या जीवनातील सर्व समस्या, अडचणी, सर्व बंधनं, तुम्ही दुःखित आहे का, तुमचं दुःख, या सर्व गोष्टी परमेश्वर काढून टाकणार आहे. कारण तो व्याधी मुक्त करणारा परमेश्वर आहे. तर चला प्रियांनो, आपण सुरुवातीची प्रार्थना करूया आणि त्या देवाच्या चरणाजवळ आपण जाऊया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित होत आहोत. प्रभू, आजचा हा नवीन दिवस तू आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात जोडला, त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. प्रभू, आजचा दिवस तू आमच्या प्रत्येक व्यक्तीला तू दाखवलेला आहे, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू दाखवला आहे, त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. हे देवा, तू आम्हाला अन्न, वस्त्र, निवारा, सर्व आर्थिक गोष्टी, तू आमचे सर्व आरोग्याची काळजी, या सर्व गोष्टी तू आमच्या घेतोस, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, तू आमची काळजी वाहणारा परमेश्वर आहे. तू आमच्यावरती आपलं संरक्षण देणारा परमेश्वर तू आहेस. हे देवा, या सकाळच्या समय तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. तुझ्या वचनातून मी बोलत असताना तुझ्या आत्म्याच्या, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने युक्त होऊन तुझ्या लोकांशी तुझ्या वचनातून बोलावं, यासाठी तू माझ्या जिभेचा, माझ्या विचारांचा ताबा तू घे. आणि प्रभू, ऐकणाऱ्यांचा ताबा तू घे आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. प्रभू, मी कुणी नाही, तुझ्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी प्रभू तू मला सहाय्य कर. आणि प्रभू, आम्ही जगाच्या पुढे कित्ता व्हावं, यासाठी प्रिय प्रभू येशू तू आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर आणि तुझं गौरव दे. प्रभू, तू आमचा सर्वस्वी परमेश्वर आहे, तू आमचा स्वामी आहे, तू आमचा देव आहे. या जगाला तू दाखवून दे की तू आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर तू आहे. तू आमच्या श्वासामध्ये श्वास ठेवला, तू आमच्या जीवनामध्ये जीव ठेवला, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. प्रभू, आजच्या भक्तीमध्ये तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. सर्व सैतानी बंधन, सर्व आजार, सर्व क्लेश, सर्व दुःख, सर्व निराशा, या सर्व प्रकारच्या गोष्टी या सकाळच्या समय आमच्या प्रत्येकाच्या जीवनातून तू काढून टाक आणि तुझं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियांनो, या सकाळच्या समय आपण प्रार्थना करू आणि ते एक गीत गाऊया आणि त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. आपण गीत गाऊया, तेरी आराधना करू. हे गीत गाऊन आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. तेरी आराधना करू, तेरी आराधना करू, पाप क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करू, तेरी आराधना करू. तू ही महान, सर्वशक्तिमान, तू ही है मेरे जीवन का संगीत. तू ही महान, सर्वशक्तिमान, तू ही
है मेरे जीवन का संगीत। हृदय के तार छेड़े झनकार, हृदय के तार छेड़े झनकार, तेरी आराधना है मधुर गीत, तेरी आराधना है मधुर गीत। जीवन से मेरे तू महिमा पाए, एक ही कामना करूं, पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं। प्रियानो, या गीताद्वारे देवबाप तुम्हाला मला आशीर्वादित करो। प्रियानो, ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे, देवाच्या वचनाला सबस्क्राईब केलं, लाईक केलं आणि शेअर केलं, सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्ही सबस्क्राईब करू नका, लाईक करू नका, परंतु शेअर जरूर करा, कारण हे जिवंत देवाचं वचन आहे। न जाणो कोणाच्या व्यक्तीचं जीवन या ठिकाणी बदलून जाईल आणि देवबाप तुम्हाला मला आशीर्वादित करेल। प्रियानो, एक जर आत्मा परमेश्वराकडे आला तर स्वर्गामध्ये हजारो देवदूत त्या ठिकाणी आनंद करत आहे आणि तेच तुमचं आणि माझं प्रतिफळ आहे। हालेलुया। हो प्रियानो, आणि म्हणून शेअर करायला विसरू नका। अनेक लोकांपर्यंत हे देवाचं वचन आपण शेअर करूया। आणि खरोखर आजच्या मन्नासाठी आपण शास्त्रभाग काढणार आहोत, निर्गमयाचा 18वा अध्याय। आता आम्ही मागील अध्यायामध्ये आम्ही पाहिलं की अमलेकाबरोबर युद्ध इस्रायल लोकांचं त्या ठिकाणी झालेलं आहे आणि मग परमेश्वराने इस्रायल लोकांचं कसं संरक्षण केलेलं आहे। मोशेने ज्यावेळेस हात वर उंच केरून प्रार्थना करत होता त्यावेळेस देवबाप इस्रायल लोकांना त्या ठिकाणी जय देत होता, परंतु त्याचे हात गळाले आणि हात जसे खाली आले तसा त्या ठिकाणी इस्रायल लोकांवरती अमलेकांची सरशी होऊ लागली आणि मग त्या ठिकाणी आरोन आणि हूर यांनी मोशेचे हाताला त्या ठिकाणी सपोर्ट दिला आणि त्याचे हात दोन्ही बाजूने उचलून धरले आणि सूर्य मावळेपर्यंत त्यांचे हात त्या ठिकाणी स्थिर राहिले आणि मग इस्रायल लोकांनी अमलेकांवरती परमेश्वराने त्या ठिकाणी विजय आम्हाला दिलेला आहे। आणि मग त्या ठिकाणी मोशेनी एक वेदी बांधून तिचे नाव यावेनिसी म्हणजे परमेश्वर माझा झेंडा असं ठेवलेला आहे। आणि मग प्रियांनो, आजच्या मन्नामध्ये जो 18वा अध्याय आहे त्या ठिकाणी मोशेचा सासरा हा इत्रो त्या ठिकाणी भेटावयास मोशेला त्या ठिकाणी येत आहे। मग देवाने मोशे व आपली प्रजा इस्रायल यांच्यासाठी काय काय केले, परमेश्वराने इस्रायलास मिस्र देशातून कसे बाहेर आणले हे मोशेचा सासरा मिद्यानचा याजक इत्रो याने ऐकले। मोशेने आपली बायको सिपोरा हिला पूर्वी माहेरी पाठवले होते। मोशेचा सासरा इत्रो तिला आणि तिच्या 2 मुलांना घेऊन आला, त्यापैकी एकाचे नाव गेर्शोम होते, कारण मोशे म्हणाला होता की मी परक्या देशात प्रवासी आहे, आणि दुसऱ्याचे नाव एलिएझर होते, कारण तो म्हणाला माझ्या पित्याच्या देवाने माझे सहाय्य करून मला फारोच्या तरवारीपासून वाचवले आहे। रानात देवाच्या पर्वतापाशी मोशेने तळ दिला होता, तेथे त्याचा सासरा इत्रो त्याच्या बायकोला व त्याच्या मुलांना घेऊन त्या ठिकाणी आलेला आहे। बरं बघा, ह्या ठिकाणी आम्हाला एक महत्वाची गोष्ट, आम्हाला मोशेच्या फॅमिलीबद्दल, मोशेच्या कुटुंबाबद्दल आम्हाला ह्या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट दिसते आहे। मोशेच्या बायकोचं नाव ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की सिपोरा। आता सिपोरा ही तिच्या घरी म्हणजे मोशेचा सासरा इत्रो ह्या ठिकाणी त्याच्या घरी ती राहत होती आणि त्या ठिकाणी असताना मोशेला त्या ठिकाणी 2 मुलं झाले होते।
पहिल्या मुलाचं नाव होतं गेरशोम, कारण मोशे त्या ठिकाणी म्हणाला होता की मी परक्या देशात प्रवासी आहे. आणि दुसऱ्या मुलाचे नाव त्याने एलिएजर ठेवले, कारण तो म्हणाला होता की माझ्या पित्याच्या देवाने माझे सहाय्य करून मला फारोच्या तरवारीपासून वाचवले आहे. रानात देवाच्या पर्वतापाशी मोशेने तळ दिला होता. त्या ठिकाणी त्याचा सासरा इथ्रो, त्याची बायको आणि त्याच्या 2 मुलांना त्या ठिकाणी मोशेपाशी घेऊन आलेला दिसत आहे. आणि त्याने मोशेला सांगून पाठवले की मी तुझा सासरा इथ्रो, तुझी बायको व तिचे 2 मुलगे घेऊन तुझ्याकडे आलो आहे. तेव्हा मोशेने आपल्या सासऱ्यास सामोरा गेला. त्याने त्याला नमन करून त्याचे चुंबन घेतले. एकमेकांचे क्षेम कुशल विचारल्यावर ते डेऱ्यात गेले. परमेश्वराने इस्रायलासाठी फारोचे व मिस्री लोकांचे काय केले, वाटेने आपणाला काय काय त्रास भोगावा लागला आणि परमेश्वराने आपली सोडवणूक कशी केली, ही सर्व हकीकत मोशेने आपल्या सासऱ्याला कळवली. प्रियांनो, ह्या ठिकाणी मोशेचा एक उत्तम स्वभाव त्या ठिकाणी आम्हाला दिसत आहे. तो स्वभाव म्हणजे की परमेश्वराची उपकार स्तुती, परमेश्वराच्या विषयी साक्ष देण्याचं त्याने इतरांना सोडलेलं नाही. त्याने ठिकठिकाणी पाहिलं, आम्ही परमेश्वराच्या नावाला गौरव दिलेला आम्हाला दिसत आहे. त्याच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी परमेश्वराने घडवल्या, ज्या गोष्टीमध्ये परमेश्वराने त्याला मदत केली आणि त्या प्रार्थनेचं उत्तर परमेश्वराने दिलं, त्या सर्वांच्या विषयी तो साक्ष देत होता. सर्व लोकांना तो साक्ष देत होता आणि या साक्षीमुळे परमेश्वर देखील त्याच्यावरती प्रसन्न होता. प्रियांनो, आज आम्ही आमच्या जीवनामध्ये देवाने जे महत्कृत्य केलेले आहे, देवाने आमची जी काळजी केलेली आहे, देवाने आम्हाला कठीण प्रसंगातून सोडवलेले आहे, तर प्रियांनो, आज लोक साक्ष सांगायला लाजत आहेत. आम्ही जिवंत देवाची लेकरे आहोत हे देखील सांगायला लाजत आहे. समाजाची भीती वाटत आहे. लोक काय म्हणतील? प्रियांनो, लोक काय म्हणतील याच्याकडे लक्ष देऊ नका, कारण ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली, त्या देवाला जर आम्ही लोकांच्या पुढे सांगायला जर लाजत असेल, तर प्रियांनो, ज्यावेळेस तो आमचा देव प्रभू येशू ख्रिस्त येईल, त्यावेळेस तो देखील त्या सर्व प्रजेच्या पुढे, त्या पित्याच्या समोर तो आम्हाला नाकारणार आहे. आणि म्हणून प्रियांनो, तुमच्या जीवनामध्ये देवाने जे महत्कृत्य केलेले आहेत, देवाने तुम्हाला जे आशीर्वाद दिलेले आहेत, देवाने तुमच्या प्रार्थनेचं उत्तर दिले आहे, ती साक्ष आम्ही इतरांना सांगितली पाहिजे आणि देवाचं गौरव आम्ही त्या ठिकाणी केलं पाहिजे. पहा, या ठिकाणी परमेश्वर 9व वचन आम्हाला सांगतं की परमेश्वराने इस्रायलांना मिस्री लोकांच्या हातातून सोडून त्यांचे जे कल्याण केले, त्या सर्वाबद्दल इथ्रोला आनंद वाटला. बघा, या सर्व गोष्टी ऐकल्याबरोबर इथ्रोला, या ठिकाणी मोशेचा जो सासरा होता इथ्रो, त्याला आनंद वाटलेला आहे, कारण देवाचं गौरव त्या ठिकाणी प्रगट झालेला आहे. आणि मग नंतर इथ्रो म्हणतो की ज्या परमेश्वराने तुम्हाला मिस्र्यांच्या हातातून व फारोच्या हातातून सोडवले, ज्याने ह्या लोकांना मिस्र्यांच्या तावडीतून मुक्त केले, तो धन्य होय. हो प्रियांनो, परमेश्वराने त्या इस्रायलाची त्या रानामध्ये काळजी घेतलेली आम्हाला दिसत आहे. त्या इस्रायलला, त्या देवाच्या लोकांना परमेश्वराने आपल्या लोकांना सहाय्य केलेलं आहे, त्यांचं संरक्षण केलेलं आहे, त्यांना अन्न पुरवलेलं आहे, त्यांचं उन्हापासून रक्षण केलेलं आहे, त्यांना उत्तम आरोग्य दिलेलं आहे. प्रियांनो, आणि आज देखील परमेश्वर तुमची आणि माझी काळजी घेत आहे. जे देवाचे लोक आहेत त्यांची, जे देवाच्या इच्छेप्रमाणे चालतात, देवाच्या वचनाप्रमाणे चालतात, जे देवाला गौरव करतात, जी देवाची साक्ष इतरांपर्यंत पोहोचवतात, त्या सर्वांना परमेश्वर देव आशीर्वादित करत आहे. प्रियांनो,
आणि मग 11 वचनामध्ये मोशेचा सासरा म्हणतो की आता मला कळून आले की सर्व देवाहून परमेश्वर श्रेष्ठ आहे. काय म्हणतो त्या ठिकाणी? सर्व देवाहून परमेश्वर श्रेष्ठ आहे, कारण तो जिवंत देव आहे. तो आकाश पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर आहे. आता जगातले देव तर हे माणसाने निर्माण केलेले आहे, पण ज्या देवाने तुम्हाला मला आणि ह्या सृष्टीला उत्पन्न केलं, या आकाशातील तारे, सूर्य, चंद्र, तारे आणि जे महाकाय ग्रह आहे त्या सर्वांना या देवाने निर्माण केलं. तो किती महत्वाचा आणि किती श्रेष्ठ देव आहे हे आम्ही जाणलं पाहिजे. प्रिया, काय म्हणत आहे की सर्व देवाहून परमेश्वर श्रेष्ठ आहे. ज्या बाबतीत मिस्र्यांनी इस्रायलाशी ताठ्याने वर्तन केले त्या बाबतीतही तो श्रेष्ठ ठरला. आणि खरोखर जे लोक देवाच्या लोकांना त्रास देतात त्यांचा समाचार जिवंत देव घेतल्याशिवाय राहणार नाही. प्रिया, आणि म्हणून प्रियानो, तुम्ही आणि मी साधारण लोक नाहीत. तुम्ही आणि मी जिवंत देवाचे लोक आहोत. आणि म्हणून देवाने आमच्या जीवनामध्ये जे कार्य केलेले आहे, देवाने तुम्हाला मला जे अनुभव दिलेले आहेत त्याची साक्ष आम्ही इतरांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. त्या जिवंत देवाचं गौरव आम्ही केलं पाहिजे. त्या जिवंत देवाला आम्ही धन्यवाद दिला पाहिजे. त्या जिवंत देवाचं गौरव आमच्या जीवनामध्ये उतरवलं पाहिजे, आमच्या कुटुंबामध्ये उतरला पाहिजे, आमच्या देशामध्ये उतरलं पाहिजे, आमच्या राज्यामध्ये उतरलं पाहिजे. आम्ही राहतो त्या ठिकाणी त्या जिवंत देवाचं गौरव झालं पाहिजे. प्रियांनो, या सकाळच्या समय परमेश्वर देव तुमचा ताबा घेऊ इच्छित आहे. प्रियांनो, तो महान आणि जिवंत परमेश्वर आहे. त्याला कोणत्याही गोष्टीची कमी नाही आहे. तो निर्माण करता आहे. आणि मग मोशेचा वचन 12, मग मोशेचा सासरा इत्रो याने देवाला होमबली अर्पिले, यज्ञ केले. आणि आरोन इस्रायलाच्या सर्व वडिलांसह मोशेचा सासरा इत्रो याच्या बरोबर देवासमोर भोजन करायला आला. पहा, देवाच्या समोर त्यांनी भोजन केलेलं आहे. कोणासमोर? देवाच्या समोर. आज तुम्ही आणि मी देवाच्या समोर भोजन करीत आहोत का? आम्ही फक्त लोकांना खिरापती वाटत आहोत आणि लोक देखील देवासाठी चर्चमध्ये येत नाही, तर अन्नासाठी चर्चमध्ये येतात. लोकांना जर विचारलं की आज चर्चमध्ये काय विषय झालेला आहे, आज देवाचं वचन काय दिलेलं आहे देवाच्या दासांनी, तर ते सांगता येत नाही. परंतु चर्चमध्ये काय नाश्ता होता हे सर्व गोष्टी सांगता येतात लोकांना. सगळ्यात वाईट गोष्ट आहे, आज लोक नाशवंत गोष्टीच्या माग आहेत. प्रभू येशू एका ठिकाणी म्हणत आहे की तुम्ही मला नाही तर तुम्ही अन्नाला शोधायला आलेला, तुम्ही माझ्यासाठी नाही तर तुम्ही भाकरी शोधायला आलेला आहात. हसण्यासारखी गोष्ट आहे की मनुष्य फक्त नाशवंत गोष्टीच्या माग आहे. जिवंत देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी या सर्व काही गोष्टी केलेल्या आहे. त्या देवाने तुम्हाला आणि मला सांभाळलेलं आहे. त्या देवाने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये खूप मोठी साक्ष केली आहे. ती साक्ष सांगायला आम्हाला वेळ पुरणार नाही. त्या देवाची अगणित कृपा आमच्यावरती त्या देवाने केलेली आहे. त्याचे उपकार आमच्यावरती आहे. परंतु आज आम्ही त्या जिवंत देवाचे उपकार विसरून गेलेलो आहोत प्रियानो. आणि म्हणून प्रियानो, माझी कळकळीची विनंती आहे की तुमच्या जीवनामध्ये देवाने जे महत्कृत्य केलेले, ज्या साक्षी दिलेल्या आहेत त्या आम्ही इतरांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. मोशेच्या जीवनामध्ये तो एक खूप मोठा महत्वाचा स्वभाव त्या ठिकाणी दिसत आहे की साक्ष देण्याचा, देवाचं गौरव करण्याची ज्या ज्या ठिकाणी वेळ त्याला भेटली त्या त्या ठिकाणी त्याने देवाचं गौरव त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून परमेश्वराला मोशे आवडत होता. मोशेचं जीवन त्याला आवडत होतं.
म्हणून देवबाप त्याच्या समोरासमोर तो बोलत होता. आणि ह्या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आरोन, मोशे आणि त्याचा सासरा हे देवाच्या समोर जाऊन जेवायला बसलेले आहे. प्रियांनो, ही खूप मोठी गोष्ट आहे की देवाच्या समोर जेवण करणं. आज त्या गोष्टी आम्हाला भेटल्या नाहीत, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी देवाचे आणि आमचे संबंध त्या प्रभू येशू ख्रिस्तामुळे चांगले झालेले आहे. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जी पापाची आड भिंत होती ती सर्व प्रभू येशू ख्रिस्ताने तोडून टाकली आणि पित्याचे आणि आमचे संबंध आज देवाने सरळ केलेले आहे. आज आमच्या जीवनामध्ये संकट आहेत, आमच्या जीवनामध्ये मोठे मोठे आजार आहेत, आमच्या जीवनामध्ये मोठे मोठे प्रॉब्लेम आहेत. आज आम्ही कर्जबाजारी आहोत, आज आमच्या जीवनामध्ये निराशा आहेत, आज आमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या समस्या आहेत, कठीण समस्यामध्ये आहेत, कठीण प्रॉब्लेम मध्ये आहेत. लोक कदाचित आम्हाला त्रास देत आहेत, लोक कदाचित आमचा छळ करत आहेत, लोक आम्हाला त्रास देत आहेत. आणि या सर्व गोष्टीपासून सोडावयास आमचा देव समर्थ आहे. ज्या देवाने इस्रायलास मिस्र देशातून बाहेर काढलं, तो देव या सर्व समस्येमधून सोडवायला तुम्हाला आणि मला तयार आहे. प्रियांनो, त्याला कोणती गोष्ट शक्य नाही. तो देव तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या देशामध्ये, तुमच्या राज्यामध्ये कार्य करावयास तयार आहे. आणि मग वेळ का वाया घालवता? त्या देवाला तुमचं अंतःकरण द्या, त्या देवाला तुमचं जीवन द्या आणि देवाचं गौरव करायला विसरू नका. या सकाळच्या समय खूप सुंदर असं वचन आलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी ती साक्ष त्या मोशेने त्याच्या सासऱ्याला दिली आणि त्यांनी देखील गौरव केलेला आहे. तो म्हणत आहे की सर्व देवाहून, वचन 11, की सर्व देवाहून परमेश्वर श्रेष्ठ आहे. हो, हालेलुया. मला खूप आनंद होत आहे याच ठिकाणी. ही साक्ष सर्वात मोठी आहे. आज आम्ही ही साक्ष आमच्या शेजारच्या पाजारच्या आमच्या बंधू भावांना देत आहोत का? बहिणींना देत आहोत का? आम्ही आमच्या शेजारच्यांनी विचारलं की तुम्ही कुठे चालला हो सकाळी सकाळी? आम्ही सांगतो रविवारी बाजारला चाललोय तुम्हाला. आम्ही हे सांगत नाही की आम्ही चर्चला चाललो, कारण आम्हाला समाजाची भीती असते. प्रियांनो, जर आम्ही समाजाच्या समोर देवाची साक्ष देऊ, देवाचं गौरव करू, समाजाच्या पुढं जर आम्ही देवाला स्वीकारू, तर प्रियांनो, देवबाप देखील ज्या वेळेस येईल त्यावेळेस तो पित्याच्या समोर आम्हाला स्वीकारणार आहे, तो आम्हाला ओळख देणार आहे. आम्ही जर जगामध्ये त्या परमेश्वराला ओळख दिली नाही, तर तो देखील आम्हाला त्याच्या वैभवी सामर्थ्याने तो ज्या वेळेस येणार आहे त्यावेळेस तो आम्हाला देखील त्या ठिकाणी ओळख देणार नाही. आम्ही जर ओळख दिली नाही तर तो आम्हाला ओळख देणार नाही. आणि आम्ही जगाच्या समोर त्याचा स्वीकार केला, त्याची जर ओळख दिली, तर प्रियानं तो देखील पित्याच्या समोर तो आमचा स्वीकार करणार आहे. हो प्रियानं, या छोट्याशा वचनाद्वारे देवबाप तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. तर चला प्रियानो, आपल्या जीवनातील कोणत्याही कठीण समस्या असू द्या, कठीण अडचणी असू द्या, कुटुंबाचे प्रॉब्लेम असू द्या, कर्जाचे प्रॉब्लेम असू द्या, आरोग्याचे प्रॉब्लेम असू द्या, ते सर्व सोडवण्यासाठी आमचा देव परमेश्वर सामर्थ्य आहे. तो सर्व देवाहून श्रेष्ठ देव आहे. हे देव तर मनुष्याने तयार केलेला आहे, परंतु ज्या देवाने आकाश, पृथ्वी, हे संपूर्ण जग उत्पन्न केलं, त्या देवाने तुम्हाला आणि मला उत्पन्न केलं, तयार केलं, त्या देवाची आपण आराधना करूया, त्या देवाला आमच्या विनंत्या सांगूया, आमच्या प्रार्थना सादर करूया. तो देवबाप तुम्हाला आणि मला सोडवण्यासाठी तयार आहे. तर चला आपण प्रार्थना करूया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवबापा. प्रभू, हे सुंदर असं वचन तू आम्हाला दिलंस, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे.
तू आम्हा प्रत्येकाला तू स्पर्श कर प्रभू. आज अनेक लोक आजारी आहेत, अनेक लोक पिडलेले आहेत, अनेक लोक पापाच्या बंधनामध्ये आहेत, अनेक लोक शापाच्या बंधनामध्ये आहेत, अनेक लोक दुष्टाच्या बंधनामध्ये आहे. प्रभू, या सकाळच्या समयी हे सर्व बंधन तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक आणि त्यांना तू रोगमुक्त कर, बंधनमुक्त कर, शापमुक्त कर. त्यांच्या जीवनामध्ये तुझ्या शांतीचा उगम होऊ दे, तुझ्या वचनाचा उगम होऊ दे, तुझ्या सामर्थ्याचा उगम होऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बाबा. प्रभू, जे तुझ्यापासून दूर आहे त्यांच्या जीवनामध्ये तुझा प्रकाश होते. विशेष करून आम्ही आमच्या देशासाठी प्रार्थना करत आहोत. प्रभू, आमचा देश खूप मोठ्या अंधश्रद्धेमध्ये आहे, आमचा देश खूप मोठ्या संकटामध्ये आहे. प्रभू, आमच्या देशासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. आमच्या देशातील प्रत्येक नागरिकाचं तू रक्षण कर, प्रत्येकाला तू क्षमा कर. ओ प्रभू, प्रत्येकाचं धारण तू कर, प्रत्येकाला तुझी ओळख होऊ दे पित्या परमेश्वरा. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. प्रभू, तुझं वचन या सर्व लोकांपर्यंत नेण्यासाठी प्रभू तुझ्या प्रत्येक दासदासीला तुझ्या अप्रतिम सामर्थ्याने आणि प्रिय प्रभू येशू तुझ्या वैभवाने तू भर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. आमच्या देशाचा तू बचाव कर, या सर्व राष्ट्रांचा तू बचाव कर. अनेक लोक नाशाच्या मार्गाकडे चाललेले आहेत प्रभू, त्यांना तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. हो प्रभू, त्यांना तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, तू त्यांची भेट घे, त्यांना तुझं दर्शन दे आणि प्रभू त्यांचं जीवन तू बदलून टाक पित्या परमेश्वरा. प्रभू, आज दिवसभरातील सर्व कामकाज तू आशीर्वादित कर. प्रभू, आमच्या सर्व YMCAचं तू रक्षण कर, आमचे YMCAचे पदाधिकाऱ्यांना तू आशीर्वादित कर. प्रभू, जे लोक आमची काळजी घेत आहेत प्रभू, त्या आमच्यासाठी प्रार्थना करत आहेत प्रभू, जे वचन ऐकत आहेत त्या सर्वांना तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. दे बापा, आम्ही कोणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर आहे. हो प्रभू, जे लोक आम्हाला मदत करतात प्रभू, जे लोक आमच्यासाठी प्रार्थना करतात त्या प्रत्येक परिवाराला, त्या प्रत्येक दासाला तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, या तुझ्या प्रिय लोकांवरती तू दया कर, कोणाचाही नाश होऊ दे नको, प्रत्येकाला तुझं सार्वकालीन जिवंत होऊ दे आणि तुझ्यावरती विश्वास ठेवण्यासाठी तू त्यांना सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, ही सकाळची वेळ तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची केलीस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. आज दिवसभरातील सर्व उपास प्रार्थना तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. आमचं येणं जाणं, आमचा प्रवास, आमचे रखडलेले सर्व कामकाज प्रभू तू मोकळे करत आहे. तू बंद मुक्त करणारा परमेश्वर आहे, तू कर्ज मुक्त करणारा परमेश्वर आहे, तू रोग मुक्त करणारा परमेश्वर आहे. हे देवा, तू आमचं आद्यस्थान आहे, तू आमचा देव आहे, तू आमचा बाप आहे, तू आमचा जीवन देणारा परमेश्वर आहे. प्रभू, तुझ्या नावाला गौरव असो. प्रभू, तू आमची प्रार्थना ऐकलीस त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आहे. आमेन, 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 आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 97 30 30 16 68 या क्रमांकावरती तुम्ही संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करत आहोत. देवा तुम्हाला, मला, तुमच्या परिवाराला आशीर्वादित करू. आमेन, आमेन.